बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबई विमानतळाला दी.वा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतर इथे एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन यासाठी करण्यात आलेलं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येते। आंदोलनात हजारो लोक सहभागी होणार असल्याचा म्हात्रे यांचा दावा आहे। प्रस्ताव केंद्र सरकारकडे असून सरकार निर्णय का घेत नाही, बाळामामा म्हात्रे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आता या सध्या दी.वा. पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं यासाठी आंदोलन करण्यात येते। काय अधिकची अपडेट आहे, काय आहे त्यांची मागणी नेमकी? प्रतीक्षा, सध्या मी जंतर मंतर परिसरामध्ये आहे आणि मी माझ्या कॅमेरामॅन विनंती करतो, पहा इथे पाऊस सुरू आहे आणि पावसातही इथे आंदोलन सुरू आहे। हातामध्ये आगरी बांधव मोठ्या संख्येने इथे पोहोचलेले आहेत आणि देशभरातील आगरी बांधव इथे पोहोचलेले आहेत। लोकनेते दी.वा. पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं त्यासाठी इथे आंदोलन सुरू आहे। आणि मंचावर जर बघितलं आपण तर मंचावर मोठ्या संख्येनं सर्व पक्षीय इथे नगरसेवक खासदार इथे येणार आहेत, नगरसेवक आलेले आहेत। साधारणतः दुपारच्या वेळेमध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः इथे सर्व खासदार देखील येणार आहे। महत्व असं म्हणजे जर बघितलं तर जर इथे लोक जरी बघितले आपण तर खास करून महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येने, खास करून नवी मुंबईच्या आजूबाजूच्या 5 ते 6 शहरांमधून, जिल्ह्यांमधून इथे सर्व हे मोठ्या संख्येने आगरी बांधव इथे आलेले आहे आणि हातामध्ये सगळ्या घोषणा देत आहे। आणि जर बघितलं आपण तर काय त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावर जाणून घेऊया। आपण भिवंडीतून आणि काय मागणी आहे? दी.वा. पाटलांना एअरपोर्टचं हे मिळालंच पाहिजे, नाव द्यावं यासाठी आलेला आहे। केव्हा आला तुम्ही? केव्हा आला? एक 2 तारखेला। केव्हा आला? 4 तारखेला। काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे की दी.वा. पाटलांचं नाव विमानतळाला भेटलंच पाहिजे। राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला, केंद्राने प्रस्ताव पाठवला, केव्हाही नाव नाही, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवले पण तो आम्हाला इथं पोहोचली की नाही पोहोचली याची आम्हाला जाणीव नाही। पण गंमत अशी की आम्हाला नाव भेटलं पाहिजे ही आमची मागणी म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय। आम्ही उल्हासनगर मानेरा गावात आलोय। काय मागणी आहे? ही लोकनेते दी.वा. पाटलांचं नाव लागावं आंतरराष्ट्रीय विमानतळाला, ही एवढी आमची मागणी आहे। सर, आतापर्यंत एवढे आंदोलन झाले, एवढं हे झालं, याच्यामध्ये फक्त आश्वासनच भेटलेली आम्हाला हे देणार का तिथून, नाव देणार का ती? दी.वा. पाटलांसाठी ओला काय आम्ही रक्तानी हे मागलो तरी आम्ही दी.वा. पाटलांचं नाव घेतलं। आम्हाला आयुष्यभर छत दिलं, एवढे मोठे बंगले दिले त्या दी.वा. पाटलांनी। आता एक दिवस ओला आला काय फरक पडत नाही। मी कल्याण डोंबिवलीवरून आलो लोकनेते दी.वा. पाटील यांच्या नामकरणासाठी। आणि महाराष्ट्र सरकार जे आपण बोलतोय त्यांना आम्ही देतोय, नाव देतोय, विधानसभा, विधान परिषद या सर्व बाबींवर महाराष्ट्र लेवलला सर्व विषय झालेला आहे। हा कॅबिनेट मंत्री याच्यामध्ये प्रलंबित आहे विषय, त्यामुळे आंदोलन करतात। त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण इथे हातामध्ये बोट घेऊन आहे। आपण कुठून आलात? मी ठाण्यावरून आलो, चेंदडी गोळा। आता बोट आहे, काय सांगणार तुम्ही? कारण का हा भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा लढा आहे आणि यासाठी सगळे भूमिपुत्र ज्या मार्गाने जमेल त्या मार्गाने आलेले आहेत आणि 2 दिवसाचा प्रवास करून आले आहेत। काही जण बसने आलेत, काही ट्रेनने आलेत, काही जण विमानाने आलेत। पण ही अस्तित्वाची लढाई आहे आणि हे दिल्ली दरबारी सांगायला आलोय की आता दिल्लीवाल्यांनी ऐकलंच पाहिजे। कारण दिल्ली सुनो, देश सुनो, भूमिपुत्र समाज की आवाज सुनो। नाही ऐकलं तर काय कराल तुम्ही? नाही ऐकलं तर आम्ही आतापर्यंत संविधानिक मार्गाने जे करायचं ते करतोय। त्याच्यानंतर जी आगरी कोळ्यांची जात आहे ते जातीवर यायला लावू नका, एवढंच मला शासनाला आणि प्रशासनाला सांगणं आहे। म्हणजे आगरी कोळी ठोकून करतात? नाही, जे लक्षात ठेवा, पाहुणचार करावा तर आगऱ्या कोळ्यांनीच आणि दुश्मनी करू नये तर आगऱ्या कोळ्यांशी, हे सरकारने समजून जायचं। आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, हा लढवय्या समाज आहे ज्याच्यावर शिवाजी महाराजांनी तेव्हापासून विश्वास ठेवला की त्यांनी आपलं सागरीचा आरमार या लोकांना दिलं, या समाजाला दिलं। हा विश्वास त्यांच्याकडे होता आणि तेव्हापासून हा लढवय्या समाज आहे। पण तो जेवढा शांत आहे तेवढा तो अग्रेसिव्ह पण आहे। तर लोकांनी यांना आपण फक्त शांतपणे घेतलंय हेपर्यंत आनंद आहे। सरकारने लवकरात लवकर 18 वर्ष झाली, एका शांततापूर्ण मार्गाने 18 वर्ष आली तरी नाव लागत नाही, हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि ही लाजिरवाणी गोष्ट आता भूमिपुत्र समाज आता थांबणार
थांबणार नाही अशा प्रकारचा आंदोलनकर्त्याचा इशारा आहे. प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं पावसातही राजधानी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा मार्ग यासाठी पत्करला आहे की राज्यातही आंदोलन केलं, आता दिल्लीत आंदोलन करण्याची गरज होती, आता आम्ही दिल्लीत आंदोलन करतोय असं थेट आंदोलनकर्ते सांगतायत. निश्चितच धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यात पुढच्या बातमीकडे. राज्यात आजपासून अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे. अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर म्हणजेच पनीर सारख्या दिसणाऱ्या अशा उत्पादनात दुधातील स्निग्धांश अथवा दुग्धघन पूर्णतः किंवा अंशतः वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटकांशी बदललेली असतात अशा उत्पादनाला पनीर म्हणून विकण्यास मनाई केली आहे. ही बंदी येत्या वर्षभरासाठी लागू करण्यात आली आहे. पनीर अॅनालॉग हे दिसायला पनीरसारखे असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. हॉटेल, रेस्टॉरंट, केटर्स, त्याचबरोबर क्लाउड किचन किंवा इतर खाद्यसेवा आस्थापनांना अशा प्रकारचे पनीर कोणत्याही खाद्यपदार्थात वापरण्यास, साठवण्यास किंवा ग्राहकांना देण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी कोणतीही कृती अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन मानली जाईल असं FDAने स्पष्ट केलेलं आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये एखादा प्रश्न मांडला आणि त्याला यश याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि ह्या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स FDAने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते. त्यामुळे नक्कीच हा एक खूप मोठा निर्णय आहे आणि या निर्णयाचं मी स्वतःच नव्हे तर राज्यातील प्रत्येक ग्राहक याचं स्वागत करत आहे आणि याचा फायदा ग्राहकांना आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासनाने चिकलठाणा MIDCतील अमोल दूध डेअरीवर धडक कारवाई केली आहे. यावेळी भेसळयुक्त पनीर आणि नकली गाईचे दूध तयार होत असल्याचा प्रकार उघड झालाय. कारवाईत सुमारे 950 किलोचा 3 लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. तर संबंधित डेअरीचे उत्पादन युनिट आणि परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापना बंद करण्यात आली आहे. बातमी आहे नागपुरातून. नागपुरातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय GMC मध्ये 900 पैकी सुमारे 700 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. तर उर्वरित 200 निवासी डॉक्टर हे वरिष्ठ डॉक्टरांना आपत्कालीन सेवा आणि काही प्रमाणात OPD सेवा चालवण्यामध्ये मदत करतायत. जर आज रात्रीपर्यंत शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षांचा CCMP कोर्स करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या दिवसात निवासी डॉक्टरांचा संप आणखी तीव्र होईल आणि आपत्कालीन रुग्णसेवा ही बंद केली जाईल असा इशारा संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांनी दिला आहे. BBS करून पास होणारे डॉक्टर्स आहोत यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परमिशन असते आणि त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन भेटतं जेणेकरून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. पण आता असं होतंय की BHMS जे शिक्षण घेतलेले डॉक्टर्स आहेत त्यांना CCMP 1 वर्षाचा कोर्स आहे त्याच्याद्वारे MMC मध्ये रजिस्ट्रेशन देत आहेत जेणेकरून ते देखील ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. तर आम्ही जे MBBS डॉक्टर्स आहोत 5 वर्ष खडतर मेहनत करून आणि एक्सपर्टीज असतो क्लिनिकल जे पण इमर्जन्सी केअर हँडल करतो त्याच्यामध्ये, आता यांना 1 वर्षाचा कोर्स करून MMC मध्ये रजिस्ट्रेशन दिलं जात आहे. त्याच्या अंडर ते लोक सुद्धा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. सो हे चुकीचं आहे आणि याच्यामुळे पेशंटच्या जीवाशी सुद्धा खिळवाड करणं चालू आहे. पेशंटला जी सेवा मिळते, मुलं 5, 10, 15 वर्ष शिकतात, चांगले डॉक्टर बनतात, त्यानंतर तेच सेवाला येतात, तेव्हा पेशंटची ट्रीट करतात, तेव्हा तो चांगला डॉक्टर बनतो. एवढं वर्ष देऊन त्यांना जर असं परिणाम मिळत असेल गव्हर्नमेंटकडून की 1 वर्षाचा कोर्स तुम्ही देतात आणि त्यात तुम्ही त्यांना प्रॅक्टिस करायला देतात, हा भेसळ कारभार कधीपर्यंत चालेल? आम्ही मागेही मागण्या केल्या होत्या सरकारकडे आणि आताही मागण्या करतो की हा कोर्स देऊ नका, कारण हा त्रास सगळ्यांना होणार आहे.
हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आज आम्ही फक्त OPD बंद केली. पुढे हा जर प्रश्न मिटला नाही तर पुढचं आम्ही पाऊल उचलू शकतो.